कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडणार आहे। पुढच्या येणाऱ्या 2 दिवसामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची हवामान खात्याने वर्तवलं आहे। कालपासून जो पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरसतोय तो असा बरसतोय की पंचगंगा नदीची पातळी 20 फुटाने झपाट्याने वाढली आहे। आपण इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी आता घाटावर आहे। आपण जर बघितलं तर छोटी मोठी इथली जी मंदिरे आहेत पूर्ण पाण्याखाली गेले आहेत। काल ह्या मंदिराच्या खाली पाणी होतं, पात्रात पाणी होतं, पण गेल्या 10 तासामध्ये जवळजवळ पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढलेली आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी आणि कर्नाटकला जो जोडणारा बारका जो पूल आहे तो बारका पूल सध्या वाहतुकीसाठी इचलकरंजी महानगरपालिका अप्रत्यक्षपणे बंद करण्यात आले। मोठ्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू करण्यात या मोसमातील 5व्यांदा पंचगंगा नदी सध्या बाहेर आलेली आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी नदीची पंचगंगा नदी सध्या 58 फुटावर सध्या वाहत आहे। जर असा जर पाऊस जर राहिला तर जे पूर समिती जे नागरिक आहेत त्यांनी असं वर्तवलं की असा जर पाऊस जर राहिला तर कृष्णा आणि पंचगंगेला पूर येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरामध्ये सध्या पूरग्रस्त नागरिकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात। आपल्याबरोबर पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरित करतात आपत्ती व्यवस्थेचे प्रमुख संजय काळे, काय सांगाल, कशी व्यवस्था आहे तुमची? गेले 2 ते 3 दिवस झालं धरण पाणलोटमध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे। भारतीय हवामानानं अंदाज दिलेला आहे की काल रेड अलर्ट दिला होता, आज ऑरेंज अलर्ट आहे। तर कालपासून जवळजवळ पाण्याची पातळी पंचगंगेची वाढत आहे। काल आम्ही सायंकाळी 7 वाजता पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि ज्या नागरिकांच्या वस्तीमध्ये पाणी जाणार त्या नागरिकांना सतर्क करण्याचं सांगितलेलं आहे, सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। आणि या पंचगंगा नदीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही महापालिकेच्या वतीने या ठिकाणी यांत्रिक बोट, त्यावरचे जवान, फायर फायटर व जवान, त्याच पद्धतीने स्वयंसेवक व रेस्क्यू फोर्स व पोलीस बाईचे जवान या ठिकाणी आम्ही तैनात करण्यात आलेले आहे। तरी नागरिकांनाही आव्हान आहे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा। आपल्यावर आपण जर बघितलं तर कृष्णा असू दे, पंचगंगा असू दे, कृष्णा आणि पंचगंगा पाणी पातळी आहे। राधानगरी धरणाचे 6 दरवाजे सध्या स्वयंचलित सोडले आहेत, त्यामुळे 15,000 क्युसेस पाणी सोडले आहे। चांदोली धरणात पाणी सोडलं आहे, कोयना धरणात पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे नद्यांची पातळी झपाट्याने वाढवलेली आहे। आणि त्याच पद्धतीने जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस सगळ्याच नद्यांनी रौद्र धारण केलं, पण कृष्णा आणि पंचगंगा सध्या पात्राबाहेर जरी पडल्या असल्या तरी अजून कुठलाही पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला नाही। जर असा जर पाऊस जर निर्माण झाला तर पूर परिस्थिती येण्याची शक्यता सध्या वर्तवली आहे। कॅमेरामॅन रोहन समी, साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।